पुणे पोलिसांची मोठी कामगिरी समोर आली आहे। मध्य प्रदेशातील उमरटी गावात धडक कारवाई करून आंतरराज्यीय बेकायदेशीर शस्त्र पुरवठा रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे। 36 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। विमानतळ पोलीस ठाण्याच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान उघड झालेल्या या रॅकेटवर परिमंडळ 4 आणि गुन्हे शाखेने मध्य प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने पहाटे छापा टाकला। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र निर्मिती चालत असल्याचे निष्पन्न झाले। कारवाई दरम्यान शेकडो शस्त्रांचे साहित्य, अत्याधुनिक उपकरणे, मोल्डिंगचे साहित्य आणि शस्त्र निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या 50 भट्ट्या नष्ट केल्या। या ठिकाणी उमरटी शिकलगार आर्म्स USA या नावाखाली मोठ्या प्रमाणावर शस्त्र निर्मिती आणि तस्करी सुरू होती। एकूण 36 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून या शस्त्रांचा अंतिम पुरवठा कोणाला होत होता याचा तपास सध्या सुरू आहे। या संपूर्ण ऑपरेशनमध्ये क्विक रिस्पॉन्स टीम, बुलेट प्रूफ जॅकेट्स, बॉडी वॉर्न कॅमेरे, मोबाईल सर्व्हेलन्स व्हेइकल, तात्पुरते वायरलेस नेटवर्क यांसारखी उच्च तांत्रिक साधने वापरण्यात आली। पुणे पोलिसांचे हे अत्यंत धाडसी ऑपरेशन राज्यातील संघटित गुन्हेगारी विरुद्ध मोठा आघात मानला जातोय। विमानतल पोलीस स्टेशनचे FIR नंबर 558/2025 या गुन्हा तसेच काले पटेल आणि इतर पोलीस स्टेशनचे गुन्ह्याचे मध्ये जप्त झालेले फायर आर्म्सचे चौकसी अंती असं निष्पन्न झाले की हे लोक बळवानी जिल्हा मध्य प्रदेश यांचे उमरटी गावामध्ये या वेपन बनवण्याच्या यांचे जे आहे से मिनी फॅक्टरीज आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे जे आहे पुणे पोलीसचे टीम बळवानीमध्ये गेले आणि त्यांनी उमरटी गावामध्ये रेड केलेले आहे। या ऑपरेशन दरम्यान आपला पुणे पोलीसचे झोन 4चे DCP सोमय मुंडे यांनी लीड केलेले आहे। त्यांच्यासोबत क्राईम ब्रांचचे लोक, QRTचे लोक, त्यानंतर वायरलेसचे लोक, गॅस गन सेक्शन असा एकूण 105 लोकांची टीम जे आहे से या उमरटी गावामध्ये गेले आणि त्यांनी आज सकाळी सर्च केलेले आहे। या सर्च दरम्यान त्यांनी जे हे अग्निशस्त्र बनवण्याचे अड्डे होते ते 50 ध्वस्त केलेले आहे। त्यासोबतच त्यांनी 36 लोकांना आतापर्यंत डिटेन केलेले आहे आणि त्यांची चौकसी चालू आहे। या रेडचे दरम्यान तिथे जे आहे से अग्निशस्त्र बनवण्याचा बरेच साहित्य पण जप्त करण्यात आलेले आहे आणि अजून हे प्रोसेस जे आहे ते गावामध्ये मध्य प्रदेश पोलीस यांच्या सहकार्याने चालू आहे आणि उद्या जे आहे ज्यावेळी हे टीम परत येतील त्यावेळी यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती मिळणार आहे आणि ते जे आहे मीडियासोबत शेअर केले जाणार आहे। थँक्यू।